नमस्कार. आज आपण ज्यांची मुलाखत घेत आहोत त्या आहेत सरोज बर्देहे. त्या ॲडव्होकेट तर आहेतच, त्यासोबत मानव अधिकार संरक्षण समितीच्या त्या जिल्हा सल्लागार सुद्धा आहेत. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या त्या जिल्हा उपाध्यक्ष आहेत. कॉटन सिटी ब्युटिशियन असोसिएशनच्या सुद्धा त्या जिल्हा सल्लागार आहेत. संस्कार कलश, स्वामिनी मंडळ, अस्तित्व फाउंडेशन अशा वेगवेगळ्या समाजसेवी संस्थेत त्या कार्यरत आहेत. अशा या सरोजताईंशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांचा हा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. एक जेव्हा गृहिणी स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता ब्युटिशियन ते वकिली क्षेत्रापर्यंत जाते, काही कारणास्तव प्रॅक्टिस नाही करू शकत, पण तरीही तिथपर्यंत जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याचबरोबर त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा तेवढ्याच कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्र, घर, मुलं सगळं सांभाळत स्वतःचं कर्तृत्व, स्वतःची एक इमेज तयार करणाऱ्या सरोज बर्दे. नमस्कार सरोज. नमस्कार ताई. सर्वप्रथम मी सगळ्या माझ्या दर्शकांना नमस्कार आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहेच आणि ताईंना विशेष शुभेच्छा, कारण त्या हे फारच सुंदर कार्य करत आहेत. तर इथे माझी ओळख म्हणजे आता मी असं म्हणेन की नाम में क्या रखा है, इंसान की पहचान ही उसका काम होता है. जीवनामध्ये थोडंसं काहीतरी बाजूला सारून घरचं म्हणजे रांधावाढा उष्टी काढा, त्यापेक्षा स्त्रियांनी काहीतरी वेगळं करण्याचं सुद्धा धाडस करावं असं मला वाटतं. त्याच्यासाठी खूपदा असं होतं की तुम्हाला शिक्षण पाहिजे, तुम्हाला पैसा पाहिजे, पण आवड तिथे निवड असं आहेच. आणि निवड ही स्त्रियांनी आपलं सगळं प्रायोरिटीज जपून, म्हणजे मी असं म्हणेन की आपला संसार सांभाळून ती छान करू शकते. कारण स्त्रियांमध्ये एवढी शक्ती आहेच की त्यांनी जर ठरवलं तर त्या खूप काही करू शकतात. तर माझा छोटासा परिचय मी देईल. मी ॲडव्होकेट सरोज नरेंद्र बर्देहे. माझे मिस्टर सेंट्रल बँकेला मॅनेजर होते, आता रिटायर झाले आहेत. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. मुली इंजिनियर आहेत, एक टीचर आहे. जावई खूप चांगले ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे. सून इंजिनियर आहे. मुलगा कॅनडाला आहे सध्या, तो पण इंजिनियर आहे. आणि असा माझा छोटासा परिवार, अत्यंत सुखी परिवार, छान आहे. तुमचा ब्युटिशियन ते ॲडव्होकेट बनण्यापर्यंत जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आता माझ्या लग्नाला 46 वर्ष झाली आहेत. त्या काळामध्ये लवकर लग्न व्हायची, तर मी 17 वर्षाची असताना माझं लग्न झालं जवळपास. पण शिक्षणाची ओढ होतीच, तर ओघाने तेच मुलं झाली. पण शिक्षण थांबवलं नाही मी. मनात कुठेतरी होतंच की आपण इथेच थांबायचं नाही, कारण एकदा मुलं मोठी झाली की तुमच्याजवळ करायला काही राहत नाही. तर मग मी पुन्हा ठरवलं, परत थोडीशी मुलं सांभाळायला गेली, व्यवस्थित त्यांचं करायला लागली की मी परत कॉलेज जॉईन केलं, BA केलं. अर्थातच रोज कॉलेजला जाणं शक्य नव्हतं. मग मुक्त विद्यापीठातून BA केलं. त्याच्यानंतर परत आता पुढचं शिक्षण घ्यायचं, कारण BA करूनही काहीच होणार नव्हतं. मग मी असं ठरवलं की काहीतरी आपल्याजवळ प्रोफेशनल डिग्री पाहिजे. होतं काय की एका वयानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटचं कुठला जॉब मिळू शकत नाही आणि परत ते बांधलं जातं. मग म्हटलं त्यापेक्षा मग आपल्याला कायद्याचं ज्ञान तर असावंच, आणि या डिग्रीला कुठेच फार वयोमर्यादा नाही आहे, तर तेव्हा तुम्ही ते व्यवस्थित करू शकता. पण ह्या शिक्षणाला पैसा भरपूर लागतो. मग मी आता पैसा म्हणजे मिस्टरांकडून काढणं थोडंसं कठीण जातं, कारण त्यांच्या जबाबदाऱ्या असतातच. तर त्यामधून मग मी पार्लर चालवायचं शिकले, कारण ह्याच्यामध्ये थोडंसं इन्स्टंट पैसा आहे असं म्हणू शकतो. रोजचा येतोच, तुम्हाला मेहनत आहे पण मिळकतही आहे. मग मी आधी पैसे कमावण्याचं सुरू केलं. थोडेफार पैसे जमा झाले, मग मी शिक्षणाकडे वळली. मग पार्लर आणि शिक्षण असं दोन्हीही केलं. हे करताना माझी तारेवरची कसरत होतीच, कारण मुलांनाही सांभाळायचं होतं. तेव्हा थोडी मोठी व्हायचीच होती ती, पण तरीही जमलं मला ते. कारण मग त्याच्यामध्ये आलंच ते रात्री 3ला उठून अभ्यास करा, याच्यामध्ये प्रॅक्टिकल असतात, बरंच काही असतं. आता हे लॉच्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल. मेहनत आहे, पण तुम्ही कुठेही जर एकदा निश्चय केला तर तुम्ही कमी पडू शकत नाही, हे मी आज ठामपणे सांगू शकते. म्हणजे वेगवेगळ्या संस्थात तुम्ही कार्य करतात. अस्तित्व फाउंडेशन आहे, संस्कार कलश आहे, त्याबद्दल थोडंफार. हां, जसं मी सांगितलंच की मी शिक्षण LLBचं घेतलं, मला कायद्याचं ज्ञान मिळालं
आणि बरंच नवीन शिकायला मिळालं. पण तरीही काही कारणास्तव म्हणजे तेच जे आपल्या पारिवारिक जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे मी प्रॅक्टिसला तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकले नाही. पण मला त्याची अजिबात खंत नाही आहे. पण त्याच्यामुळे काय झालं की मला एक वेटेज मिळालं. माझ्या मुलांनाही एक नाव मिळालं की हां, ह्यांची आई एक वकील आहे. तर तुम्हाला समाजात वावरताना कुठेतरी तुमची इमेज राखणं फार गरजेचं असतं. पण तरीही मी इथे काही हरकत नाही म्हटलं, आपल्याला प्रॅक्टिस करायला मिळत नाही आहे तर मग माझा कल थोडंसं समाजसेवेकडे वळला की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो तर तिथे आपलं फुल नाही फुलाची पाकळी मदत करावीच. तर त्यासाठी आपल्या यवतमाळमध्ये जशा बऱ्याच संस्था आहेतच, तर त्यापैकी एक संस्कार कलश आहे जिथे मी 18 वर्षापासून त्याच्यात आहे. आमच्या कीर्तिकाकू पद्मावार ही संस्था त्यांच्या अध्यक्षतेखाली चालते. तर तिथे मी 18 वर्षापासून काम करते आहे आणि मला तिथे नुकताच तिथे सन्मानही झालेला आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्याच सामाजिक जिथे जिथे गरज पडते तर तिथे तिथे आम्ही जाऊन त्यांची मदत करतो. तसंच आमचं एक अस्तित्व फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये पूरग्रस्तांना मदत आहे, अनाथ मुलांना मदत आहे. तसेच वृद्धाश्रमामध्ये जाऊन वेळोवेळी त्यांची मदत करणं, त्यांना गरजेच्या वस्तू पुरवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून अगदी पार पाडत असतो. कुठलंही समाजकार्य करायचं म्हणजे तुम्हाला चिकाटी लागतेच, पण तुम्ही घर सांभाळून अतिशय योग्य रीतीने हे सगळं करू शकता ह्याची मला खात्री आहे. आपण कार्य करत राहत, पण जेव्हा आपल्याला एक कौतुकाची शाबासकीची थाप मिळते त्याला एक चौकट निर्माण होते, एक त्याला एक झालर तयार होते सुंदरतेची. तर जेव्हा तुम्ही असं कार्य करता तर कुठला तरी अवॉर्ड मिळतं. हो, जसं मी सांगितलं की पहिले मी ब्युटी पार्लर केलं कारण पैशाची गरज मी त्याच्यातून भागवली शिक्षणासाठी. तर मी ते करत असताना मला अशी खूप आवड आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणं. जशा कॉम्पिटिशन चालायच्या तर मी 15 मिनटामध्ये ब्रायडल ला तयार केलं होतं. तिथे मला अदिती गोवत्रीकरकडनं एक फार मोठं अवॉर्ड मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मी डोळ्यावर पट्टी बांधून एक मेकअप केला होता, तिथेही मला अवॉर्ड मिळालं होतं. नंतर नुकतंच माझा सन्मान झालेला आहे कार्य करण्यासाठी. आणि असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाते आणि एक शाबासकी मला मिळते. त्याच्यात मला फार आनंद मिळून जातो की माझं सगळं श्रम जे आहेत ते सार्थकी लागतात. अर्थात आम्ही हे ह्याच्यासाठी करतच नाही, पण एक आवड म्हणून जेव्हा तुम्ही कार्य करता आणि त्याची दखल जेव्हा घेतली जाते त्याचा एक आनंद वेगळाच असतो. आणि एक अजून विशेष सांगायचं म्हणजे मला कुकिंगची पण खूप आवड आहे, तेव्हा मी पाककलेमध्ये पण बऱ्याचदा भाग घेतला. त्याच्यामध्ये एक सांगेन की तिरंगी डोसा, स्टफ इडली, ह्या सगळ्या प्रकारांना माझ्या छान बक्षिसं मिळालेली आहेत. पण या व्यतिरिक्तही काही अशी कार्य असतात जी आपल्याला स्वतःच्या आवड असते. हॉबीज तसं म्हटलं तर मला खरंच म्हणजे जे गरीब विद्यार्थी असतात किंवा मुख्य म्हणजे मी जेव्हा वृद्धाश्रमामध्ये जाते तर त्या लोकांना पाहून असं खरोखर डोळ्यात पाणी येतं की ॲक्च्युली असं व्हायला नको आहे, पण तरीही आज ते घडतंच आहे. कुठेतरी वृद्ध लोक टाळतात आहे त्यांचे मुलं का कोणास ठाऊक. आता ही जनजागृती यायला बराच वेळ लागेल, पण तरीही आम्ही वेळोवेळी तिथे जाऊन त्यांची सेवा जी जमेल ती करतो. त्यांना जेव्हा तुम्ही तिथे जाल एकदा तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांना बाकी कशाची भूक नसते पण प्रेमाची असते. तर ती थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवली तरी पण तुम्हाला एक वेगळाच आनंद येईल. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येकीने याची दखल घ्यावी, थोडं त्यांच्यासोबत वेळ घालवावा. तसंच आम्ही एक अनाथालय पाहिलं होतं तिथे मालखेडच्या तिथे. त्या व्यक्तीने रेल्वे स्टेशनपासून सगळीकडे जिथे जिथे मुलं असतात त्यांना ते दत्तक घेतात आणि त्यांची सेवा करतात. तर अशा लोकांना जेव्हा तुम्ही भेटून येता, आम्ही तिथे गेलो, त्या मुलांसोबत वेळ घालवला, तेव्हा तिथे कळलं की त्यांचं किती श्रम आहे. तर समाजामध्ये जेव्हा तुम्ही समाजकार्य करायला निघता तुम्हाला असंख्य उदाहरण मिळतील की लोक किती चिकाटीने, किती म्हणजे मेहनत घेऊन, किती वेळ देऊन हे सगळं कार्य करत असतात. तर या क्षेत्राकडे विशेष माझी हॉबी म्हणाल तर मला हे फार आवडतं की कोणाच्याही उपयोगी पडावं. तिथे तुमचा लेख लिहून आलेला आधुनिकतेकडून संस्काराकडे. हां, थोडीफार आता लिहिण्याची पण आवड आहेच. कारण जेव्हा तुम्ही समाजात वावरता तेव्हा तुम्हाला जे जे दिसतं ते तुम्ही जर एकदा कागद पेन घेतला तर तुम्ही छान लिहू शकता. माझं आकाशवाणीवर पण बरेचदा संवाद झालेले आहेत
जसं सांगायचं झालं तर स्वयंपाकघरातून सौंदर्याकडे, त्याच्यानंतर चाळीशीतील सौंदर्य, तर अशा स्त्रियांशी निगडीत मी बऱ्याच विषयांवर तिथे बोललेली आहे. तसंच एक आमच्या समाजाचं एक समाज पुस्तिका निघते, दिवाळी अंक होता, तर त्याच्यामध्ये मग माझी इच्छा झाली की आपण एक काहीतरी वेगळं लिहावं. तर आजकाल असं झालं आहे की स्त्रिया आधुनिक झाल्या आहेत, पण संस्काराला सोडू नये असं मला वाटतं. तर मी त्याच्यावर एक लेख लिहिला होता की आधुनिकतेकडून संस्काराकडे. आता ह्याच्यामध्ये असं येतं की तुम्ही ह्याच्यात विशेष काय सांगाल, त्याच्यात लिहायला पण बरंच काही होतं. आजची स्त्री ही अष्टावधानी आहेच, ती सगळंच करते. ती जिममध्ये जाते, ती मुलांचं करते, ती ऑफिसलाही जाते, ती घरही सांभाळते, हे सगळं आहेच. पण तरीही तिने संस्काराला सोडू नये. जसं तुमचं परिधान जे काही असेल ते तुम्ही सगळं करा, दिवसभर जे काही करता ते करा. तुमच्या घरात जर मोठी माणसं असतील, ज्येष्ठ कोणी असेल, त्यांची सेवा कशी करावी, त्यांना कसं प्रेमाने विचारावं, हे संस्कार आपल्या मुलांना प्रत्येक आईने दिलं पाहिजे. अशा ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्याच्यात समावेश केला होता आणि त्याची बरीच चर्चाही झाली होती. सगळ्यांना खूप आवडलंही होतं. घरचं, आवड, हॉबी आणि एक समाजकार्य करताना बऱ्याचदा कितीही टाळलं तरी काही ना काही अडचणी येतातच. अशा आलेल्या अडचणी आता तुम्ही एक चाकोरी बाहेर जर निघून काही कार्य करता म्हटलं, कारण स्त्रियांचं कार्य जास्त उंबरठ्याच्या आतच असतं, पण उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता, रोजची एक रिस्कच असते. कधी काही करायचं असतं, कधी काही करायचं असतं, परत तुम्हाला घराचं बरंच काही सांभाळून. कारण कसं आहे की आईकडून सगळ्यांना अपेक्षा हीच असते की तिने सगळं काही आमचं व्यवस्थित करावं, पण तुम्ही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कुठेच करू नका. तुम्हाला थोडासा त्रास होईल, परंतु तुम्ही वेळ सांभाळा. जसं आता मुलांचं करायचं आहे, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. असं नाही की आज मला समाजामध्ये हे कार्य करायला जायचं आहे, तर मुलं काय करतात आहे, घरात जर माझे सासू सासरे असतील तर ते काय करतात आहे, त्यांना माझी कुठे गरज पडेल, हे सगळं काही सांभाळायला थोडीशी मेहनत लागते, थोडंसं वेळेचं नियोजन लागतं, परंतु तेही होतं. तर मला अशा बऱ्याच अडचणी आल्या. कारण कसं आहे की कुठलंही समाजकार्य करायचं म्हणजे एकदम कोणी पैसा देत नाही की तुम्ही हे पैसे घ्या आणि ते करा, नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो. तर आम्ही खूपदा असं, मग जसं असं माझं अस्तित्व फाउंडेशन आहे, इतरही आहे, तर प्रत्येक जणींकडे पैसा नसतो, पण करायची इच्छा असते. तर तसं मग आम्ही बरेचदा असं ठरवायचं की मग घरातून जे काही धान्य असेल त्याच्यातनं थोडं थोडं का होईना पण प्रत्येकीने जमा करायचं. मग त्यांचे सगळं नियोजनबद्ध सगळ्या पद्धतीने सगळं काही बांधायचं. विशेषतः हे कार्य आम्ही जेव्हा पूरग्रस्त लोक असतात त्यांच्यासाठी खूपदा केलेलं आहे. मग तिथे जाऊन ते वाटप करायचं. तर ह्या गोष्टी पण तुम्ही बिना पैशाचं करू शकता. तुम्ही मेहनत करूनही समाजकार्य करूच शकता. अगदी प्रत्येक ठिकाणी पैसाच द्यावा लागतो असं नाही, पण ते करताना मला माझ्या मिस्टरांची पण खूप साथ मिळालेली आहे. त्यांनी मला कधीही कुठेही थांबवलं नाही आणि मी पण तेवढं लक्ष दिलं की नाही, माझ्या मुलांचंही व्यवस्थित शिक्षण पार पडलं पाहिजे, तेही चांगल्या ह्याच्यावर पास झाले. आणि कारण कसं आहे की काहीही घरात झालं तरी प्रत्येकासाठी जबाबदार ही स्त्रीच असते, कारण ती म्हणजे एक आत्माच असतो ना घराचा. त्याच्यामुळे कसं की तिच्या अवतीभोवती सगळं जग असतं, तर तिने ह्या सगळ्या गोष्टींचं भान राखून नक्कीच काहीही करता येतं. मग जे आता नवीन मुली आहेत, सुशिक्षित आहे, खूप मोठ्या मोठ्या पदावर आपलं कार्य सांभाळत आहे, तर त्यांना काय मार्गदर्शन करा? नक्कीच सांगेल. माझ्या अनुभवातून मी असं सांगेल की जसं मी समाजकार्य करायला निघाले. आता होतं काय की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेल्या, दुपारची वेळ आहे, मला तिथे जाऊन काहीतरी वाटप करायचं आहे. आता खूपदा होतं काय की तुम्ही नियोजन करता 2 तासाचं, पण तिथे जर 4 तास लागले तर तुमचं सगळं विस्कळीत होतंच आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं भान ठेवावं लागतं आधी, घरून निघायच्या आधी, की समजा मला उशीर झाला तर मला काय करावं लागेल. आता असं होतं की मग त्यामध्ये ते मॅनेज होऊन जातं. नाहीतर कसं आहे की घरातल्या लोकांचं खाणं पिणं, जरी तुमच्याकडे बाया असतील तरी हे स्त्रीनेच बघावं असं मला वाटतं की तिने सगळंच पाहायला पाहिजे, कारण आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तर त्याच्यानुसार तिने सगळं काही नियोजन करावं, तिने वेळेचं भान ठेवावं. थोडंसं तुम्हाला आराम कमी होईल, परंतु तुम्ही हे सगळं करताना नियोजनबद्ध जर केलं कार्य तर ते नक्कीच होतं. पण आता आजकालची स्त्री ही वर्किंगच आहे,
सासू सासरेही आता सासू सासऱ्यांचं लाईफ हे थोडंसं वेगळं झालं आहे. एकत्र कुटुंब पद्धती थोडीशी कमी झाली आहे. असं मी म्हणणार नाही की संपुष्टात आली आहे. दूर राहतात मुलं, जॉबने कुठेतरी राहतात, आईवडील कुठेतरी राहतात. आता थोडंसं चित्र बदललेलं आहे, पण तरीही कुठेतरी मी हे पाहिलं आहे माझ्या अनुभवातून. असं सांगेन की स्त्रियांना आजही समाजकार्याची आवड आहे. मी कितीतरी डॉक्टर्स असे पाहिले आहेत, कितीतरी शिक्षक असे पाहिले आहेत. आमच्या संस्थांमध्ये सुद्धा जॉब करूनही येणाऱ्या बायका आहेत, परंतु त्यांना आम्ही जेव्हा हे विचारतो की हो आम्हाला खूप कठीण जातं, पण एक आवड असल्यामुळे आम्ही हे सगळं काही मॅनेज करतो. आणि तशी ती सवय मुलांनासुद्धा लागते आणि ओघाओघानेच तेही त्यांच्यावरही हे संस्कार कुठेतरी जातात की नाही माझी आई काहीतरी समाजामध्ये करते. जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल बोलल्या जातं तर त्यांना पण एक छान वाटतं, एक प्राऊड फील होतं की नाही माझीही काहीतरी करते. तर नुसतंच बसून राहण्यापेक्षा तुम्ही घरात नुसतंच लोळत पडा, मोबाईल बघा, याच्यापेक्षा तुम्ही बाहेर जगामध्ये जेव्हा जाल तेव्हा तुमची खूप गरज आहे समाजाला, हे तुमच्या निदर्शनात नक्कीच येईल. तुमच्या संस्कार कलशमधून वर्षाला भरपूर कार्यक्रम होतात, भरपूर काही वेगवेगळे तुम्ही लोकांकरता उपयोगी असे काहीतरी कार्यक्रम घेत राहतात, त्याबद्दल? हो, ते एक संस्था अशी आहे की तिथे म्हणजे दर महिन्याला एक BC प्रकार असतो. त्याच्यामध्ये नुसतंच समाजकार्य नाही तर बरंच काही जसं कल्चरल प्रोग्राम चालतात. त्याच्यामध्ये वर्षाचा एक जल्लोष असतो, त्याच्यामध्ये स्त्रियांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव असतो. तिथे वेगवेगळे रांगोळीचे प्रकार असतात, त्याच्यानंतर डान्स, कल्चरल प्रोग्राम, नाटक, नंतर डिश डेकोरेशन, अशा नानाविध कार्यक्रम तिथे घेतले जातात. तसंच आमच्या संस्कार कलशने शाळा दत्तक घेतल्या आहेत. तिथे जाऊन त्या शाळेला खूप सुंदर रूप असं दिलं आहे. कारण काय होतं की गव्हर्मेंटचा पैसा येईल कधी आणि ते होईल कधी, ह्याच्यामध्ये बराच वेळ लागून जातो, पण मुलं तोपर्यंत तशीच राहणार. म्हणून मग आमची एक साने गुरुजी शाळा आम्ही घेतलेली आहे दत्तक. आणि तिथे मग हे सगळं तिथे ओटा बांधून देणे, गार्डन करणे, नंतर त्याच्यामध्ये तिथे आम्ही लायब्ररी एक सुरू केली आणि दरवर्षी तिथे वेगवेगळे कार्यक्रम घेतो. कारण कसं आहे की समाजामध्ये जेव्हा तुम्ही वावरता तेव्हा तुम्हाला दिसेल की कुठे काय त्रुटी आहे. खूप जणांना असं वाटतं की गव्हर्मेंट करेल, सरकार काय करणार आहे मग, पण सरकार कुठे कुठे लक्ष देईल असं म्हणण्यापेक्षा आपलं जिथे लक्ष जात आहे तिथे आपली गरज आहे का, तुम्ही हे पहा आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता. कारण तुम्ही खूप जर प्रश्न तयार केले तर त्याचं उत्तर कुठेच मिळणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे की निस्वार्थ भावाने जर तुम्ही काही करायचं ठरवलं तर नक्कीच तुम्हाला यश येईल. तर आम्ही त्या शाळेला इतकं सुंदर रूप दिलेलं आहे की कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही तिथे जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की हे कसं शक्य झालं, तर तिथे नक्कीच आमच्या संस्कार कलशचं नाव निघेल असं मला वाटतं. अस्तित्व फाउंडेशनचे सुद्धा तुम्ही वेगवेगळे उपक्रम चालू राहतात. एक मी ऐकलं आहे की 31 डिसेंबरच्या दरम्यान थंडीत तुम्ही एक वेगळा उपक्रम करता, त्याबद्दल थोडंफार? हो, तर काय होतं की रात्रीचं तुम्हाला समाजकार्य करायला परमिशन कुठलेच घरचे लोक देणार नाहीत, परंतु आमचं अस्तित्व फाउंडेशन आता बरंचसं नावरूपाला आलेलं आहे आणि घरचे लोकही जिथे जिथे ज्यांना माहिती आहे की हे खूप चांगलं कार्य करत आहेत तर कोणी थांबवते नाही. माझ्या घरीही तशी मला परमिशन मिळते. 31 तारखेला आम्ही हे काय करतो की लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी करत असतात, पण जेव्हा आम्ही हे पाहिलं की साधारणतः 31 डिसेंबरला अशी थंडी असतेच, रस्त्यावर बरेचसे लोक या काळामध्ये असे उघडे झोपलेले असतात किंवा अगदी तोकड्या कपड्यांवर कुठेतरी थंडीपासून आपला बचाव करत असतात. तर अशा लोकांकडे आमच्या अस्तित्व फाउंडेशनच्या आमच्या सगळ्यांचं लक्ष गेलं आणि आम्ही हे ठरवलं की दरवर्षी जिथे जिथे हे गरीब लोक पांघरुणाचे झोपलेले असतात तिथे जाऊन त्यांच्यावर एक मायेची ऊब द्यावी, एक त्यांच्यावर पांघरून टाकावं. आणि ह्या याच्यातून आम्ही ही संकल्पना साकार केली आणि तेव्हापासून आम्ही दरवर्षी ब्लँकेट्स घेतो, चादरी घेतो, जे काही ज्यांना जमेल ते प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने घेऊन येतात आणि चौकामध्ये जाऊन रात्रीच्या वेळी साधारणतः 10-11च्या सुमारास जातो आम्ही आणि तिथे सगळीकडे फिरून त्यांच्यावर एक मायेचं पांघरून टाकतो आणि त्या याच्यातून आम्हाला खरोखर मनापासून खूप आनंद मिळतो. तुमची मुलाखत खरोखर खूप छान झाली. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलबद्दल काय सांगाल? आम्हाला उमगलेल्या महिला
या सदराअंतर्गत आमच्या वैशाली हिरे मॅडमनी माझी मुलाखत घेतली, त्याच्याबद्दल तर मी नेहमी ऋणीच राहील. कारण असं मला म्हणावंसं वाटेल की ॲक्च्युली असं म्हणतात की जेलसी दाय नेहमी जुमन, पण ही म्हण आमच्या वैशाली मॅडमनी खोटी ठरवली आहे. कारण कसं की एका स्त्रीचं कौतुक दुसरी स्त्री लवकर करत नाही, पण आमच्या वैशाली मॅडमनी आता हे ठरवलं की नाही, आपल्या आसपासच्या जगामध्ये, आपल्या जिल्ह्यातच म्हणा की बऱ्याचशा अशा कार्य करणाऱ्या गृहिणी आहेत की ज्या घर सांभाळून समाजसेवाही करतात, बाकीच्या इतर ॲक्टिव्हिटीज करतात, पण अशा लोकांची दखल साधारणतः घेतल्या जात नाही किंवा ह्या लोकांचं कार्य असं जनमानसांपर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी आजच्या मोबाईलच्या युगामध्ये कसं आहे की तुम्ही जर पुस्तक लिहिलं तर प्रत्येकजण वाचेलच असं नाही, परंतु आमच्या प्रत्येकाच्या हातात आजकाल मोबाईल आला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठेतरी तुम्हाला हे सगळे चॅनलवर ॲव्हेलेबल असतंच. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पाहू शकता. तर त्यांनी हे जे कार्य सुरू केलं याचं मी खरोखर म्हणजे मनापासून धन्यवाद देईल त्यांना की त्यांनी हे खूप छान कार्य केलं. कारण माझी मुलाखत घेतली असं म्हणून नाही, तर त्यांनी जे हे कार्य सुरू केलं त्याच्यामुळे जेव्हा सगळ्याजणी ऐकतील, 100तून 10 जणींना जरी ही प्रेरणा मिळाली की नाही, मीसुद्धा हे करू शकते, मीसुद्धा काय समाजात काही कार्य करू शकते, मला माझ्यासुद्धा कारण प्रत्येक स्त्रीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, पण खूप जणी तिथेच थांबतात. माझं असं म्हणणं आहे की कुठल्याच कार्याला वयोमर्यादा नाही. तुम्ही शिक्षणही कुठल्याही वयात घेऊ शकता, तुम्ही समाजकार्य कुठल्याही वयात घेऊ शकता. तुम्ही फक्त आपल्या आरोग्याकडे जर एकदा लक्ष देणं सुरू केलं, आपलं आरोग्य सांभाळा, आपलं घर सांभाळा, ह्या 2 गोष्टी सांभाळल्या की तुमच्याजवळ तरीही बराच वेळ पुरतो आणि त्या याच्यातून तुम्ही हे सगळं कार्य करू शकता. आता मी असं म्हणेल की त्या एवढं निस्वार्थ भावाने हे कार्य करत आहेत. कारण कसं की कोणतंही कार्य करायचं म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी तुमचा जवळचा पैसा खर्च करणं आलं, तुम्हाला वेळ देणं आलं, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं आलं. जसं आता मुलाखत घ्यायची म्हटलं तरी दिसताना खूप साधं दिसेल, पण त्याच्यासाठी त्यांना सगळं काही मॅनेज करावं लागतं. घर मॅनेज करणं आहे, 1.5-2 तास वेळ देणं आहे, प्रत्येकीसोबत ही जी टेक्नॉलॉजी आहे ही प्रत्येकालाच येईल असं नाही, तर त्यांनी हा सेटअप तयार केला आहे. ह्याच्यासाठी त्या कुठलाही एकही पैसा घेत नाही, परंतु प्रत्येकीच्या जसं जसं त्यांना योग्य वाटतं किंवा त्या जेव्हा असं बघतात की नाही समाजामध्ये बऱ्याच स्त्रिया असं कार्य करत आहे, तर हे आपण दुसऱ्यांपर्यंतही पोहोचवावं, तर हे त्यांचंसुद्धा एक समाजकार्यच आहे असं मी म्हणेन. आणि मला खरोखर त्याचं कौतुक वाटतं की त्या इतकं छान याने बोलतात, आमची मुलाखत घेतात, घरापर्यंत येतात, परंतु काही कुठेही कुरकुर नाही किंवा असं काही ॲटिट्यूड नाही की नाही नाही मी तर मुलाखत घेते किंवा असं करते, असं अजिबात दिसलं नाही. आणि मी खरोखर मला त्यांनी या चॅनलसाठी योग्य समजलं, माझी मुलाखत घेतली, त्याच्यासाठी मी मनापासून त्यांची ऋणी राहील. धन्यवाद. कौतुक करण्यासारखं आहे, जसं तुम्ही आमचं एक प्रकारे कौतुकच करत आहात. खूप खूप धन्यवाद ताई. खूप हसत खेळत मुलाखत झाली आहे. आणि ताईंकडून जसं ताईने म्हटलं आहे की समाजकार्य करायला खरंच वयाचं बंधन नसतं. एक आपलं कौटुंबिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर आपण जेव्हा निवांतपण असलो, आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आता आपण सेटल झालो आहे, आता काहीतरी वेगळं करायचं, त्यावेळेस तुम्ही खरंच समाजसेवेत उतरू शकता. समाजासाठी काहीतरी आपलं जे देणं लागतं ते आपलं ऋण उतरवू शकता. तर असं समाजासाठी नेहमी कार्यरत असलेल्या सरोजताई खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना